शिवरायांच्या जयंतीनिमित्तानं शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा पार पडला। दरवर्षी राज्य सरकारच्या वतीनं शिवजयंतीचा उत्सव शिवनेरी किल्ल्यावर साजरा करण्यात येतो। काल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांनी गडावर हजेरी लावून शिवजयंतीच्या उत्सवात सहभाग घेतला। यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता, त्यामुळे राज्य सरकारच्या वतीनं शिवजयंतीचा उत्सव या किल्ल्यावर घेतला जातो। काही दिवसापूर्वी मी उपमुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्री भुजबळ साहेब आम्ही केंद्रातल्या सांस्कृतिक खात्याचे मंत्री शैलाजी यांची आम्ही भेट घेतली होती आणि त्यांना मी विनंती केली की आमचे जे आमचा जो सांस्कृतिक वारसा आहे, मग त्यामध्ये गड किल्ले असतील किंवा धार्मिक देवळं असतील, इतर काही वास्तू असतील, त्या सर्वांचा व्यवस्थित यथायोग्य आदर ठेवून आणि त्याच प्रकारच्या आरेखनामध्ये आर्किटेक्चरमध्ये आम्ही काम करू इच्छितो। आज केंद्रीय पुरातत्व खात्याकडे एवढी क्षमता नाही आहे, माणसं नाही आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना ऑफर केलेली आहे त्यावेळेला, जी कुमारी शैलजांनी मान्यही केली होती की कुठलाही कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट जो केंद्र सरकारच्या मार्फत नियुक्ती होईल त्या आर्किटेक्टच्या मार्गदर्शनाखाली आणि सांगेल त्या कॉन्झर्वेशन कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत आम्ही काम करू इच्छितो, पैसे आम्ही देऊ इच्छितो, पण आम्हाला तुम्ही ती परवानगी द्या।